तुम्हाला माहिती आहे का मंडळी, अजिबात तेलाचा वापर न करता, लिंब न शिजवता वर्षभर टिकणारे लिंबाचं लोणचं करू शकतो आपण. त्यासाठी लिंब घ्यायचे आहेत, स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि लिंबाच्या 8 फोडी करून लिंबाच्या जमतील तेवढ्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपलं लोणचं अजिबात कडू होत नाही. आता ह्या सगळ्या फोडी आहेत एका काचेच्या बाउलमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे. छान असं मिक्स करून 3 दिवस झाकून ठेवायचं आहे. हवा लागू नये म्हणून घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि दिवसातून 3 वेळा छान अशा फोडी मिक्स करून घ्यायच्या आहेत. 3 दिवसानंतर आपण बघू शकतो छान फोडी मुरलेल्या आहेत. आता लगेचच लोणचं घालायला घेऊया. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा लाल तिखट आणि पाऊण वाटी साखर घालायची आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. साखरेऐवजी तुम्ही गुळही वापरू शकता. छान असं मिक्स करून झाल्यानंतर 2 तास आपण हे असंच बाजूला ठेवूया, म्हणजे साखर छान अशी विरघळेल. 2 तासानंतर तुम्ही बघू शकता मस्तपैकी साखर विरघळलेली आहे. छान आपलं हे आंबट, तिखट, गोड लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे. बरं, काचेच्या बरणीत भरून ठेवायचं, अजिबात फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाहीये. तुम्ही हे लोणचं उपवासाला सुद्धा खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा.